चला तर आज एका लहान मुलाच्या मोठ्या स्वप्नांची आणि त्याच्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या अडथळ्यांची एक मस्त गोष्ट ऐकूया. ही कहाणी आहे आकाशाला गवसणी घालण्याच्या ध्यासाची आणि घरातल्या गोंधळाच्या मजेशीर संघर्षाची. बघा, सुरुवातच किती जबरदस्त आहे. या एकाच वाक्यात आपल्या आजच्या नायकाची ओळख होऊन जाते. त्याची स्वप्न काही छोटी मोठी नाहीत, तर थेट आकाशाला हात घालणारी आहेत. आणि यातूनच त्याची महत्वाकांक्षी आणि कल्पनाशील वृत्ती लगेच आपल्या लक्षात येते. तर मग चला या आपल्या नायकाच्या मनात जरा डोकावून पाहूया. हा एक असा उदयोन्मुख शास्त्रज्ञ आहे ज्याच्या डोक्यात जग बदलून टाकणाऱ्या भन्नाट कल्पना आहेत. म्हणजे हे लक्षात घ्यायला हवं की हा फक्त त्याचा छंद नाहीये. नाही, त्याच्या मनात हे गंभीर ध्येय आहे. त्याला खरंच वाटतं की तो काहीतरी खूप मोठं करू शकतो. पण मोठ्यात मोठ्या योजना असल्या तरी रोजच्या आयुष्यातले छोटे मोठे अडथळे कसे आड येतात तेच तर आता आपण पाहणार आहोत. कारण त्याच्या स्वप्नांच्या मार्गात सतत काही ना काही व्यत्यय येतच राहतात. आता ही स्लाइड बघा, किती मजेशीर आहे. हीच तर या कथेतील खरी गंमत आहे. एका बाजूला आपल्या शास्त्रज्ञाची योजना, संशोधन करायचं, मोठे शोध लावायचे, जग बदलायचं. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या घरच्यांची योजना. अरे आधी अंघोळ कर, गरम पाणी संपेल आणि हो, माझी हरवलेली पॅन्ट शोध. म्हणजे बघा, कुठे जग बदलण्याचे विचार आणि कुठे हरवलेली पॅन्ट. आणि त्याची तयारी तर बघा, घरातल्या घरातच त्याने स्वतःची एक प्रयोगशाळा तयार केली आहे. सूक्ष्मदर्शक, परीक्षा नळ्या, काचेची भांडी, पुस्तकांचा तर जणू डोंगरच रचलाय. यावरूनच कळतं की तो आपल्या ध्येयाबद्दल किती गंभीर आहे. आणि मग ह्या सगळ्या वैज्ञानिक वातावरणात एकदम आईचा आवाज घुमतो. आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठ, नाहीतर त्या बाटल्यांतल्या शाईनं आंघोळ घालीन. हा जो आईचा विनोदी पण तितकाच कडक इशारा आहे ना, तोच त्याच्या वैज्ञानिक प्रयोगांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचं प्रतीक आहे. बरं, या सततच्या अडथळ्यांमुळे वैतागून आपल्या नायकाच्या डोक्यात एक भन्नाट ऐतिहासिक विचार येतो. तो विचार करतो की जर न्यूटनला आई असती तर? त्याला खरंच प्रश्न पडतो की अरे, न्यूटनसारख्या महान शास्त्रज्ञांनाही त्यांच्या घरचे असेच त्रास देत असतील का? मोठी स्वप्न आणि रोजची वास्तविकता यांच्यातली ही ओढाताण प्रत्येकालाच कुठेतरी आपलीशी वाटते. आणि मग तो स्वतःलाच एक महत्वाचा प्रश्न विचारतो. एवढा त्रास असता तर न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? तो तर कल्पनाच करायला लागतो की न्यूटन झाडाखाली आरामात बसून विचार करतोय, सफरचंद पडतंय आणि तेवढ्यात मागून आई, बहीण, आजी ओरडतायत, अरे घरातलं सामान कोण आणणार? किती विनोदी चित्र आहे हे. चला आता या घरगुती त्रासातून पुढे जाऊया. आपला नायक आता एका मोठ्या वैचारिक संकटात सापडतो. तो आहे एका शोधाच्या शोधात. त्याच्या मनात अचानक एक निराशेचा विचार येतो. अरे देवा, जगातले सगळे मोठे शोध तर आधीच लागून गेलेत. आता मी काय नवीन शोध लावणार? त्याला वाटतं की विज्ञानात योगदान देण्यासाठी आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि मग तो यादीच करायला लागतो. लसीकरण झालं, अणू, परमाणू त्याचाही शोध लागला, वीज, अरेच्या, हे सगळं तर आधीच शोधलं गेलंय. त्याला असं वाटायला लागतं की जणू काही तो या शर्यतीत खूपच उशिरा आला आहे. जेव्हा त्याला वाटतं की आता सगळी आशा संपली, बरोबर, तेव्हाच त्याच्यासमोर एक नवीन, अनपेक्षित आव्हान उभं राहतं. आणि ते आव्हान म्हणजे आई त्याला सांगते पॅन्ट शोधायला. तो एकदम आश्चर्याने विचारतो, काय आई, मी माझी निळी पॅन्ट शोधू? कुठे जग बदलण्याची महत्वाकांक्षा आणि कुठे निळी पॅन्ट शोधण्याचं काम? आणि त्यावर आईचं उत्तर तर अजूनच मजेशीर. तोच एक मोठा शोध होईल. आता आई हे अगदी सहजपणे म्हणते, पण आपल्या शास्त्रज्ञांसाठी हे वाक्य म्हणजे जणू काही एक नवीन मिशनच आहे. आणि मग त्याला साक्षात्कार होतो. तो म्हणतो, आता कळलं मला शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास होत होते. म्हणजे बघा, तो हरवलेली पॅन्ट शोधण्याच्या कामाची तुलना थेट वैज्ञानिक संशोधनाच्या त्रासाशी करतोय. हाच तर यातला सगळ्यात विनोदी भाग आहे. पण या सगळ्या गोंधळात, या निळ्या पॅन्टच्या शोध मोहिमेसारख्या अडथळ्यांना तोंड देऊनही एक गोष्ट मात्र अजिबात बदललेली नाही. आणि ती म्हणजे त्याचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. तो मनाशी पक्क ठरवतो की काहीही झालं तरी चालेल, कितीही अडथळे आले तरी चालतील, माझा निश्चय दांडगाय, मी शास्त्रज्ञ होणार म्हणजे होणारच. आणि मग तो एक सुंदर स्वप्न पाहतो.
की एक दिवस तो एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यात उभा आहे आणि त्याचेच घरचे जे आज त्याला ओरडतायत तेच त्याच्याकडे कौतुकाने आणि अभिमानाने पाहतायत. यावरूनच दिसतं की छोटे अडथळे त्याच्या मोठ्या स्वप्नांना हरवू शकलेले नाहीत. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती निळ्या पॅन्टची शोधमोहीम आहे जी आपल्या मोठ्या ध्येयाच्या आड येत आहे असं आपल्याला वाटतं? पण जरा विचार करा, कदाचित हे छोटे छोटे अडथळे, हा रोजचा संघर्षच आपल्याला मोठ्या शोधांसाठी तयार करत असेल. कदाचित ती निळ्या पॅन्टची शोधमोहीम हा अडथळा नसेल तर मोठ्या ध्येयाकडे टाकलेली पहिली पायरी असेल.